किती छान झाले आपले गुलगुले. चला, आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचे गुलगुले. हे बघा, त्यासाठी आता मध्ये 1 वाटी गूळ घेतला. तर 1 वाटी गुळामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं. आपल्याला 1 वाटी पाणी टाकून आपण हे थोडंसं गरम करून घेऊया. आता हे गूळ विरघळेपर्यंत फक्त विरघळायचं, आपल्याला पाक करायचा नाही आहे. आता हे विरघळून घेऊ आपण छान. याच्यामध्ये गॅस लावून घेते. फक्त गरम पाण्यात विरघळून घेऊ. आता आपला गूळ विरघळला आहे. आता आपण हे गाळून घेऊ पाणी. म्हणजे काही कचरा असेल ना गुळामध्ये तर निघून जातो. मग ते गुळाचं पाणी आपलं तयार झालं आहे. आता हे बघा, आता 1 वाटी गूळ 1 वाटी पाणी घेतलं ना मी. आता मी हे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. तुम्हाला गोड कमी असलं तर तुम्ही पाऊण वाटी पण गूळ घेऊ शकता. पण आम्हाला गोड आवडतात, गुलगुले गोडच छान लागतात. आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ. आता याच्यामध्ये आपण हे त्याच्यामध्ये हे बघा, 1 चमचा खसखस टाकून घेते. 1 चमचा बडीशेप टाकून घेते. त्यात आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे. आणि गूळ आहे म्हणून वेलची आणि जायफळची पूड टाकते. हे बघा, करून ठेवलेलीच असते मी ती. आता हे गुळाचं पाणी टाकून आपण एकत्र करून घेऊ. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ. याच्यात सुंठ पावडर असली तर तुम्ही सुंठ पावडर पण टाकू शकता. माझ्याकडे नाही. आता कोणी रवा पण टाकतो, पण मी नाही टाकणार याच्यामध्ये. आता हे गुळाचं पाणी ना थोडं थोडं टाकून आपण भज्यांना कसं करतो तसं पीठ भिजवून घेऊ. आता आपण हे गाठी होऊ द्यायच्या नाही फक्त पिठाच्या. आता हे सगळं एकत्र करून घेऊ आपण. हे बघा, आपलं पीठ झाले. आता याच्यातून थोडासा पाव चमचा सोडा टाकू. पाव चमचा पण नाही, तो 2 चिमूट म्हणा तुम्ही. 2 चिमूट सोडा टाकते. एकत्र करून घेऊ आपण. आता हे छान छान हाताने एकत्र केलं आहे मी ते. आता हे खोबऱ्याचे पण काप करून घेतले. हे बघा, असं पाहिजे आपलं बॅटर, म्हणजे आपल्याला टाकता येईल व्यवस्थित. तर याच्यामध्ये हे खोबऱ्याचं पण काप केले आहेत. सुकं खोबरं, ओलं खोबरं कसंही घेऊ शकता तुम्ही. छान एकत्र करून घ्यायचं. तेल पण गरम करायला ठेवले बघा. आता छान आपण याची भजी तळून घेऊ. हे बघा, पाण्याचा हात असा ओला करून घ्यायचा आपण. चिकट असतं ना हे पीठ. भजी सोडून घेऊ आपण. खोबऱ्याचे तुकडे खाताना असा तोंडात येतात ना, खूप छान लागतं ते. बघा किती छान टम्म फुगत आहेत आपले. तुम्ही पाहिजे तर याच्यात केसर पण टाकू शकता. ईदला हे मुस्लिम लोक करतात, ते कलर पण टाकतात त्याच्यामध्ये. आपण ओरिजिनल करतोय. किती छान फुगतात बघा. बघा, आपोआप उलटे पण होत आहेत. किती छान होत आहेत आपले गुलगुले. आता आपण हे सगळे काढून घेऊ.